हॅलो, स्वागत आहे नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरचा लच्छा पराठा. तर मस्तपैकी मी पीठ भिजून घेतलेलं आहे आणि त्याला 15-20 मिनिटासाठी चांगलं रेस्ट करायला ठेवलेलं. मस्त गोळा लाटून घेतलाय मी चपातीसारखा. मिरची भुरभुरून टाकायची आहे, थोडंसं मीठ आणि ऑइल टाकायचंय आणि चांगलं हाताने पसरून घ्यायचंय आपल्याला. आणि स्वच्छ धुवून चिरून ठेवलेली मी कोथिंबीर आहे, ही आता मी स्प्रेड करणार आहे ह्याच्यामध्ये. आणि जास्त टाका, कारण आपल्या नावच आहे पराठ्याचं कोथिंबीर लच्छा पराठा. तर मस्तपैकी त्याला सगळीकडून स्प्रेड करून लाटून घ्या, म्हणजे ते पिठामध्ये थोडं दबून येईल. आणि मग नंतर त्याला आपल्याला कट करायचं आहे. आणि तुमच्याकडे जर कटर वगैरे असेल तर त्याने करू शकता, किंवा हाताने पण फोल्डिंग जमते त्याची. तर मी असं हे कटरने कट करून घेतलंय सगळ्या बाजूने व्यवस्थित. आता इथे फोल्डिंग करून मी त्याचा एक असा चपटा असा गोळा करून घेणार आहे. मग तो आपल्याला लाटायला इझी जाईल आणि खूप छान फोल्ड होतात हे पराठा. तुम्ही सेम प्रोसेस करू शकतात. आणि हा पराठा खायला खूप खूप म्हणजे खूप चविष्ट लागतो. आणि हा गोळा थोडंसं पीठ टाकून हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचा आहे एकदम. आणि मस्तपैकी तवा मी तापायला ठेवलेला आहे आणि एकदम मिडियम टेम्परेचरवर ठेवलेला आहे. थोडंसं ऑइल टाकणार आहे मी त्याच्यामध्ये आता. आणि मस्त हा तुम्ही याच्यासोबत पण तूप पण टाकू शकता त्याच्यामध्ये. तुपाने छान टेस्ट येते. मी थोडंसं इथे तूप लावलेलं आहे आता. आणि हा दह्यासोबत, चटणीसोबत, लोणच्यासोबत, कशासोबतही तुम्ही खाऊ शकतात. अशाच सोप्या आणि भन्नाट रेसिपीसाठी माझ्या ह्या पेजला तुम्ही फॉलो करा. अशाच नवनवीन गोष्टी मी घेऊन येत जाईल. आणि पुढच्या रेसिपी कशाची येते त्याच्यासाठी तुम्ही आताच फॉलो करून ठेवा.